उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सरकार वर्षाला 9 सिलेंडर सबसिडीवर ग्राहकांना देत होते. मात्र आता ही संख्या वर्षाला 4 वर आणण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सिलेंडर मिळेनासं झाल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्यात. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत वर्षाला 9 सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळत असे. त्यातून गोरगरिबांचा स्वयंपाक गॅस सिलेंडरवर होऊ लागला होता. मात्र आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या. तसेच उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत वर्षाला अवघे 4 सिलेंडर देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली आहे. सरकारच्या या नव्या निर्णयावर महिलांनी संताप व्यक्त केला. मोदी सरकारनं आम्हाला गॅस देत गेले तर आता ते आम्हाला एकतर 300 रुपये ते मोबाईलला पडत गेले, ती बी नाही, एकतर गॅस बी भेटणार आणि एकतर शेताला गेलं तर जाळण घेऊ दे ना. तो आम्हाला कोणी गरीबानं कसं खावा, कसं राहावं, कसं जगावं. आणि 30 रुपयानं गॅस बी वाढवले. मग दिले तर कशाला गॅस आम्हाला? हे द्यायचं नव्हतं तर द्यायचंच नव्हतं. गॅस कसं काय दिले? एकतरी वर्षाला 9 गॅस देत गेले तर 9 गॅस बी नाही आणि सबसिडी बी नाही. वर्षाचे 300 रुपये आणि वर्षाचा गॅस द्याले तर गरीबांना कसं खावा, कसं जगावं. शासनाला विनंती आहे की मी एवढंच बोलून संपते. वर्षाला 9 तर गॅस द्या आणि सबसिडी चालू करा, एवढी एक शासनाला विनंती आहे. आणि वर्षाचा गॅस द्याले तर गरीबांना कसं खावा, कसं जगावं. शासनाला विनंती आहे की मी एवढंच बोलून संपते. वर्षाला 9 तर गॅस द्या आणि सबसिडी चालू करा, एवढी एक शासनाला विनंती आहे. एवढी एक शासनाला विनंती आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर, नांदेड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.